छगन भुजबळ बोलतात, आधी आपण ऐकूया. आम्ही तो काय ते बसतील आणि ठरवतील. सगळ्यात महत्वाचं हेच होतं. काही दिवसानंतर हे करता पाडावा लागला आणि त्यामुळे उद्यापासून त्या परत मतदारसंघात जाणार आहेत, परत तिकडे जाऊन लोकांना भेटणार आहेत. त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पण अशा वाईट परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहणं ही वहिनीची जबाबदारी आहे. ते मला असं वाटतं की ते पार पाडतील. मात्र शपथविधी झाला, विलिनीकरणाचं काय असा सुद्धा मुद्दा येतोय. विलिनीकरण ही दादांची इच्छा होती का? तुमच्याशी कधी चर्चा झाली आहे? वरिष्ठ नेत्यांशी कधी चर्चा झाली दादांची? विलिनीकरणाचा विषय हा त्या परिवाराचा आहे. त्या परिवाराने एकत्रित बसून तो निर्णय घ्यायचा आहे. तो वेळ आला की तो निर्णय घेतील. मात्र हा पक्षाचा विषय नाही की पक्षाची वरिष्ठ नेते जे म्हणतात की आम्ही सर्व अधिकार सुनेत्रा वहिनींना दिलेले आहेत. सुनेत्रा वहिनी ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्याप्रमाणे निर्णयाला आम्ही राष्ट्रवादी बांधील राहू. नक्कीच. त्याच्यामुळे आम्ही सर्व निर्णय विलिनीकरणाबाबतचे हे. तर माणिकराव कोकाटे यांची आपण ही प्रतिक्रिया पाहत होतो. विलिनीकरणाचं नंतर बघूया. आणि खरं तर सुनेत्रा वहिनी जितक्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना आमची साथ राहील.